दादर, शिवाजी पार्क आणि आसपासच्या भागावर आता सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे। मनसे आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या संयुक्त प्रयत्नातून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन या यंत्रणेचं लोकार्पण केलं। सध्या या भागात 19 सीसीटीव्ही लावण्यात आले असून पुढे त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे। मंगळसूत्र चोर, चेन चोरा, काय सगळ्या चोऱ्या वगैरे चालू असतात। त्याच्यासाठी पोलिसांना त्याचा उपयोग होईल या दृष्टिकोनातून केलेली गोष्ट आहे। आज इथे गेली, मला असं वाटतं काल मी कुलाब्याला गेलो होतो, तिकडेही आमच्या लोकांनी तिथेही सीसीटीव्ही कॅमेरेज लावलेले आहेत आणि ज्या ज्या विभागामध्ये या गोष्टींची गरज लागेल तिकडे आम्ही ही गोष्ट करतोय। सरकारने या गोष्टी करायला हव्या त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये, परंतु शेवटी आपलंही काही कर्तव्य आहे, ते पण आपण पार पाडणं आवश्यक आहे। प्रत्येक वेळेला ते काहीतरी करतील त्याची वाट पाहत राहणं याच्यापेक्षा मला असं वाटतं आपण एक पाऊल पुढे टाकावं आणि आपण ही गोष्ट करावी। या यंत्रणेचा कंट्रोल रूम मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। सध्या मी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कंट्रोल रूम मध्ये आहे। आपण बघू शकाल ही यंत्रणा काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या यंत्रणेचं लोकार्पण करण्यात आलं आहे। मनसेच्या पुढाकारानं आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं ही सेवा आता लोकांसाठी कार्यान्वित झालेली आहे। आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे आहेत, त्यांचा या यंत्रणेमध्ये मोलाचा सहभाग आहे। नेमकी ही यंत्रणा कशी कार्यान्वित किंवा यापुढे ही यंत्रणा कशी काम करणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संदीप, तुम्ही सांगाल या यंत्रणेचा तपशील? असं आहे की बऱ्याच दिवसापासून चेन स्नॅचिंगच्या घटना खूप घडत होत्या, त्यामध्ये काही दरोडेखोरीच्याही घटना घडलेल्या आहेत। अनेक नागरिकांच्या तक्रारी होत होत्या, त्याच्यामुळे वारंवार माझा पोलीस स्टेशनशी संपर्क येत होता। त्यावेळेला आमच्या दोघांच्या चर्चेत असं निष्पन्न झालं की सीसीटीव्हीची गरज या संपूर्ण एरियाला आहे। त्यामुळे काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून याच्यासाठी निधी उभारून हा पूर्ण सीसीटीव्ही एक सर्वेक्षण करण्यात आलं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या माध्यमातून की कुठले कुठले स्पॉट्स आहेत जिथे जास्तीत जास्त गुन्हे घडतात, ते स्पॉट्स या पूर्ण सीसीटीव्ही खाली कसे येतील, कुठे कॅमेरे लावले पाहिजे याचं एक सर्वेक्षण पाटील मॅडम आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी जे स्पॉट सांगितले त्या स्पॉटला ते सीसीटीव्ही लावण्यात आले। पुढच्या काळात ही यंत्रणा आणखी याची व्याप्ती वाढेल का? नाही, आता 19 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि इतरही त्यात कॅपॅसिटी आहे, तर आणखी कॅमेरे वाढवण्यात येतील। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।